शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य नमस्कार, करा. मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात 48 तासाचा अंदाज देणार आहे. सध्या जर आपण उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर केरळ आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती आहे. पावसाचं अनुकूल क्षेत्र आहे. महाराष्ट्रात घाटमाथ्यावर काही ठिकाणी नाशिक पूर्व भागामध्ये, अहिल्यानगर पश्चिम भागामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सोलापूर, बीडच्या काही भागामध्ये, नांदेड आणि परभणीच्या काही भागामध्ये आज पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं. विरळ स्वरूपात ठिकठिकाणी या घटना घडलेल्या आहेत. आपण सकाळच्या व्हिडिओमध्येच मान्सून संदर्भात बोलताना असं म्हटलं होतं की मान्सून आपले रंग दाखवणार आणि तो रंग दाखवतोय. पुन्हा एकदा 30, 31, 1 आणि 2 असे 4 दिवस तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या एका विशिष्ट ठिकाणी थांबवणार नाही. आज हवामान खात्याने मध्ये सांगितलेलं आहे की 4 तारखेला मान्सून पुढे सरकेल. त्यामुळे तारीख पे तारीख अशी अवस्था आता भारतीय हवामान खात्याची झालेली आहे. GFS मॉडेलने उद्यासाठी जे अंदाज दिलेले आहेत त्यामध्ये खास करून थोडाफार नाशिकचा भाग आहे, पूर्व भाग, थोडा पश्चिम छत्रपती संभाजीनगर आहे आणि थोडाफार अकोला बुलढाण्याच्या उत्तरेला पाऊस आहे. परंतु विशेष काय उद्या पाऊस दाखवलेला नाही आहे. आणि अगदी पुढे देखील स्थानिक वातावरण जे काही तयार होईल त्यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात GFSने तरी पुढील 48 तासात किरकोळ वातावरण दाखवलेलं आहे. मात्र एक ट्रफ अशा पद्धतीने बनलेली आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर मराठवाड्याच्या आणि पश्चिम विदर्भ, जळगाव जिल्ह्याच्या काही भागामध्ये आणि नाशिकच्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. आपण जी लाल रेषा दिली त्यामध्ये पावसाचं व्यवस्थित वातावरण तयार होत नाही तोपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. 40° किंवा त्यापेक्षा अधिक वातावरण हे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. पुढील 48 तासात पावसाचं वातावरण वाढलं नाही तर महाराष्ट्राच्या या भागामध्ये उष्णता कायम राहणार आहे. या वाऱ्यांच्या दिशेमध्ये उद्या मात्र आपल्याला थोडा सकारात्मक बदल दिसतोय. या ठिकाणी सरळ रेषेचे वारे या ठिकाणी जाणार आहेत. अजून थोडे वारे या दिशेने बाहेर पडत आहेत, म्हणजे चीनच्या समुद्राकडेच जात आहेत. हे वारे जोपर्यंत या दिशेने टर्न होत नाहीत तोपर्यंत आणि ते या ठिकाणाहूनही असे टर्न होणं आवश्यक आहे तोपर्यंत आपल्याला पूर्व शाखा प्रभावी दिसणार नाही. शिवाय या ठिकाणी वारे आता सरळ रेषेमध्ये येण्याची शक्यता 3 तारखेपासून म्हणजे उद्यापासून आहे. त्यामुळे वातावरणात उद्या बदल होण्याची शक्यता आहे. आपण 4 तारखेचंही वातावरण बघणार आहोत, कारण आपण 48 तासाचा अंदाज बघतो. मान्सूनचे वारे अतिशय व्यवस्थित होत आहेत. बघा, आता पूर्णपणे मान्सूनच्या वाऱ्यांचा हा पॅटर्न असा तयार झाला आहे. या ठिकाणी हे वारे पूर्णपणे या पद्धतीने जात आहेत. तर या ठिकाणी ते टर्न होऊन या किनारपट्टी भागावर धडकणार आहेत आणि इथून आपण अपेक्षा केल्याप्रमाणे ते काही प्रमाणात वरती सरकणार आहे. त्यामुळे आणि या ठिकाणी जाणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह हा थोडा वरती सरकलेला आहे. त्यामुळे 3 तारखेला जे वारे आपल्याला ज्या पद्धतीने होते त्यामध्ये 4 तारखेला मोठ्या प्रमाणात बदल होतोय आणि तो आपल्या मान्सून स्ट्रॉंग होण्यासाठी पूरक आहे. उद्या 3 तारखेला सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागावर वारे येऊन धडकत आहेत आणि मान्सूनचा प्रभाव कोकणामध्ये उद्यापासून सुरू होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्याच दरम्यान थोडं सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाची ECMWF मॉडेलने अंदाज दिला आहे. 4 तारखेला परिस्थिती थोडी वेगळी असणार आहे. स्पष्टपणे दिसतंय 4 तारखेला
अगदी विदर्भाच्या काही भागामध्ये पाऊस दाखवला आहे SMW मॉडेलने. कोकण आणि घाट माथ्यावर पाऊस वाढताना दाखवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण विदर्भ आणि कोकण असं पावसाळी होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण कुठे आहे हे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज म्हणजे सध्या सुरू आहे. अहिल्यानगर दक्षिण अगदी बारामतीपासून तर अगदी सांगलीपर्यंत कोल्हापूरपर्यंत वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे घाट माथ्यावर मुख्यत्वे करून हा पावसाचा प्रभाव आहे. थोडाफार प्रभाव उदगीर किंवा परभणी या ठिकाणी आहे, परंतु अतिशय किरकोळ स्वरूपाचा आहे. आता आपण जर या SMW मॉडेलचा अंदाज बघितला तर या ठिकाणी आपल्याला बारामतीच्या आजूबाजूने आणि थोडं सांगली, विटा, सातारा या भागात म्हणजे सातारा पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे. आणि आपण जर हा अंदाज थोडा पुढे सरकवला रात्रीसाठी तर हे वातावरण बार्शीकडे सरकण्याची शक्यता सध्या दाखवण्यात आलेली आहे. आता आपण मुद्दाम रात्रीचा अंदाज बघणार आहोत, कारण हे वातावरण उशिरापर्यंत दिसते आणि कोकण किनारपट्टीला वातावरण बदलण्याची शक्यता आज रात्री आहे. त्यामुळे सकाळी किंवा रात्री देखील हलका शिडकावा कोकण किनारपट्टीच्या काही भागात होऊ शकतो, असा एक प्राथमिक अंदाज आहे. आता आपण थोडं असंही बघू शकतो की उद्या दिवसभरामध्ये कोकण किनारपट्टीसहित घाट माथ्यावर थोड्याफार प्रमाणात लातूर, सोलापूर, सांगली भागामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. त्यानंतर आपण उद्या देखील रात्री थोडं काही तुरळक भागामध्ये वातावरण असणार आहे. 4 तारखेपासून मात्र मोठा वातावरणीय बदल होणार आहे आणि आपण तो बघतो. साधारणपणे असं दिसतंय आपल्याला, जळगावपासून अगदी अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या काही भागात वातावरण सरकते उद्या म्हणजे 4 तारखेला, आणि ते विदर्भ मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस देण्याची शक्यता आहे. आणि त्याचा प्रभाव जवळपास लातूर किंवा उदगीर, बिदरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अगदी नागपूरपर्यंत हा पावसाचा प्रभाव 4 तारखेला असणं अपेक्षित आहे. त्याच वेळेस आपल्याला घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता वाढते. आता आपल्याला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण या 48 तासामध्ये वाढणं अपेक्षित आहे. त्यामुळे एकूणच कशी परिस्थिती बदलते आपल्याला बघायचं आहे. आणि WTचं वातावरण असल्यामुळे 4 तारखेचं जो वातावरण मराठवाडा, विदर्भात तयार होणार आहे, यामध्ये गारपीट आणि वादळी वारा असण्याची शक्यता अधिक आहे. विजा आणि मेघगर्जनेसह वादळी वातावरण असणार आहे, मग काळजी घेण्याची गरज राहणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.